झाला होता का? असं म्हणू नका त्यावेळेस आम्ही नव्हतो. मी पण नव्हतो, तुम्ही नव्हता, कोणीच नव्हता. पण आपण अभ्यासलाय आहे ना. जातीय निवाडा जाहीर झाला, यानुसार काय झालेलं होतं, आणि महात्मा गांधीच तर राग भरून वापस आले होते. मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा म्हटलं होतं त्यांनी, आठवतंय ना. हा, म्हणून हे गोष्टी लिंक करत चला. राखीव जागाची तरतूदच तेव्हा झालेली होती, बरोबर आहे. आणि यांच्यामध्येच मग काय झालेला होता, 1932 लाच पुणे करार झाला. त्यालाच आपण एरवाडा करार म्हणतो. आलं लक्षात. आणि हे कोणामध्ये झालं असेल, तर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेबांनी. आलं, ह्या दोघांमध्ये झाला ना करार. गांधींना वाटत होतं की राखीव पाहिजे, आणि बाबासाहेबांना वाटत होतं की स्वतंत्र पाहिजे. आलं लक्षात आता. हा, मग तिथे ते राखीव जागांसाठी शेवटी बाबासाहेबांनी माघार घेतली आणि यांना पुढे घेऊन घेतलेलं. ठीक आहे, कुठेतरी सामंजस्याची भावना, समजूतदारपणा त्यांनी घेतला, आणि त्यावेळेस तो झालेला करार, एरवाडा करार. म्हणजे एरवाडा ते जेलमध्ये होते म्हणून त्यांना एरवाडा करार म्हटलं गेलेलं आहे, आणि पुण्यामध्ये असून म्हणजे पुणे करार, आणि तोच झालाय तो 1932 चा करार आहे. आणि यांच्यामध्ये परत याच्या आधी झालाय तो 5 मार्च 1931 ला. कोणता करार झाला तो? गांधी आयर्विन करार. आलं लक्षात ना, गांधी आयर्विन करार. ते आयर्विन ह्याच्यात, आणि तो सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये झालेला होता. आणि हा कोणत्या परिषदेमध्ये झाला? हो, गोलमेजेस, पण कोणत्या? दुसऱ्या परिषदेमध्ये, बरोबर आहे. ही दुसरी परिषद होती, कारण दुसऱ्याच परिषदेला महात्मा गांधी हजर होते ना फक्त. तिन्ही परिषदेला हजर राहणारे हे डॉक्टर बाबासाहेब, बरोबर आहे. पण एकाच परिषदेला हजर होते तेच फक्त महात्मा गांधी. म्हणून तर ज्या आशेने गेलो होतो त्या आशेच मिळालेली नाही, म्हणजे जेवणाची भूक अगदी नाश्त्यावरती भागवली, असं झालंय त्यावेळेस, बरोबर आहे. म्हणून त्यांनी ते वाक्यच म्हटलेलं होतं, पेपरला आलेलं पण आहे, मिळाली मागितली भाकरी, मिळाला धोंडा, बरोबर. म्हणजे ज्या आशेने गेलो, म्हणजे ती अपेक्षा भंग झाली.